थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 22 ऑगस्टच्या भागात तेजस घरी आल्यानंतर मामी त्याला म्हणतात की तुम्ही तेच ना लग्न परफेक्ट होण्यासाठीचे लिंबू मिरची आणि तुम्ही दागिने पॉलिश करता ना. तेव्हा आता मनू धक्क्यानेच तेजसकडे पाहायला लागते. तर तिथे संपदा पटकन बाजू सावरून घेत शोभाला सांगते की अगं वहिनी काहीतरीच काय बोलते आहे तेच तेजस साहेब आहेत, अधिकारी आहेत मोठे. मनू तिथे विचारते की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आलात का, सही. तेव्हा आता तेजस सांगतो की हो सहीसुद्धा करून आलो आहे, तिथूनच येतोय ना आता. त्यानंतर तेजस मामीला विचारतो की केक का फेकलात तुम्ही. आता तेजस अधिकारी आहे ही गोष्ट ऐकताच मामी पुरते आता घाबरून गेलेली असते. तर ती तेजसला सांगते की फेकला कुठे, ते असं हातातून निसटला. तेव्हा आता तेजस सांगतो की असं हातातून निसटला तरीच म्हणलं की एवढा चांगला केक फेकणारा माणूस मेंदूतून नक्कीच बाद असणार. तेजसने सर्वांसमोर मामीला टोमणा मारलेला असतो. मामी लगेचच संपदाला सांगते का ग बघत काय उभे राहिले आहेस, त्यांच्यासाठी चहा वगैरे बनव ना. आणि ती विनीतला सांगते की अरे विनीत माझा हात दुखतो आहे, मला गरम पाण्याची पिशवी शोधून दे. विनीत तिला म्हणतो की अगं आई परंतु आत्ता तर चांगला होता ना हात, मध्येच काय झालं तुझ्या हाताला. तेव्हा शोभा चिडते आणि विनीतचा हात पकडून त्याला खेचतच घरात घेऊन जाते. सगळेच गेल्यानंतर तेजस मनूने बनवलेल्या केकचं कौतुक करतो. तिला सांगतो की फिनिशिंग स्कूल छान जमली आहे कलाकृती, परंतु ते फेकल्यामुळे ना इकडे थोडा केक आता खराब झाला आहे, हा सुधारावा लागेल. त्यानंतर तेजस आणि मानसी दोघे मिळून आता जो काही केक थोडाफार खराब झालेला असतो त्या केकची फिनिशिंग करतात. त्याच्यावरती दोघे मिळून सुंदर असं हर्ट तयार करतात. तर तेजस आता त्याच्या स्टाईलने मनूच्या केकचं कौतुक करतो. तेव्हा मानसी हात पुढे देते तर तेजसही मानसीच्या हातात हात देतो. दोघेही आता खूप खुश असतात. मानसीने अखेर आता तिच्या नव्या प्रवासाला सुरुवात जी केलेली असते आणि त्यामध्ये नियतीने तेजसला मनूच्या साथीला पाठवलेलं असतं. इकडे छायाने जेव्हा पेपर पाहिलेला असतो तेव्हा ती घाबरलेली असते आणि पळतच ती पेपर घेऊन गायत्रीकडे येते. गायत्रीला म्हणते की अगं दीदी यामधली ती प्रिंटिंग मशीन बघ ना, अगदी सेम टू सेम याच प्रिंटिंग मशीन सारखे आहे ना. तेव्हा गायत्री पाहते आणि हसते. ती तिला विचारते की तुझ्याकडे काजळ आहे का गं. तेव्हा छाया सांगते की हो आहे, परंतु का. तर तिला टोमणा मारत गायत्री सांगते की तू एक काम कर, ते काजळ घे आणि स्वतःच्या अनमोल मेंदूला लाव. मूर्खासारखं तिथे आता छाया होकार देते. तेव्हा गायत्री तिच्यावरती चिडते. गायत्री स्वतःच कबूल करते की ते प्रिंटिंग मशीन तिने मुद्दाम छापायला दिली आहे. प्रभूंच्या ऐतिहासिक मशीनचा लिलाव तिनेच ठेवला आहे. हे ऐकता क्षणी तात्यांच्या पायाखालची जमीनच हादरते आणि तात्या गायत्रीसमोर हात जोडून उभे असतात आणि तिला विनंती करतात की असं प्रिंटिंग मशीनचा लिलाव नको करूस. गायत्री तात्यांनाच म्हणते की तात्यासाहेब असं काय करत आहात तुम्ही. अहो तुमच्या मुलाने चोरलेले पैसे आता कोण परत करणार आहे. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात की अगं मी करतो ना परत, मी शब्द देतो तुला. गायत्री सर्वांसमोर तात्यांचा अपमान करत म्हणते की आता काय स्वतःला विकणार आहात का, परंतु तुम्हाला कोण घेणार आहे, काय राहिलंय काय तुमच्याकडे आता घरात. तात्यासाहेब आता तिथे माझोड्या गायत्रीसमोर हात जोडून विनंती करत असतात. ते म्हणतात की अगं दिवसभर घरातली कामं करून मी संध्याकाळी वॉचमॅनची नोकरी करेन ना. तेव्हा आता तिथे सुनंदा सांगते की हो हो, आणि मी सुद्धा घरची सगळे काही कामं उरकून बाहेरची धुणी भांडीही करेन, परंतु सुनबाई आम्ही तुझे पैसे वेळेत फेडून टाकू, परंतु हा लिलाव नको करूस. तर तिथे आता गायत्री सांगते की तात्यासाहेब तुम्ही दोघे जरी असे हळूहळू पैसे साठवत बसलात ना तर वर्ष लागेल माझ्या पैशांना. गायत्री तिथे सांगते की मग आता पटकन काय होऊ शकतं. आता तुमचा मुलगा तर हे घर मला विकू देणार नाहीये, मग या घरातल्या वस्तू विकूनच मी माझे पैसे वसूल करेन. म्हणून सगळ्यात आधी काय विकणार मी, तर ही प्रिंटिंग मशीन. तात्या सुनंदाच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात, परंतु त्याची किंमत गायत्रीला जराही नसते. तिच्या माझ्यापुढे तिला कोणीही दिसत नसतं. एकतर गायत्रीला प्रभूंच्या घराण्याला बरबादच करायचं असतं आणि ती त्या दोघांनाही सांगते की आता उद्यापासून ही प्रिंटिंग मशीनची जागा रिकामीच दिसेल सगळ्यांना. आठवा, भास्कर प्रभूंनी या प्रिंटिंग मशीनद्वारे छापलेल्या बातम्याच आठवा तुम्ही. गायत्री तेथून तर उठून जाते. तिच्या मागं तिचं शेपूट ते छायासुद्धा तिच्या मागे मागे गेलेले असतं. तर त्यानंतर तात्या आणि सुनंदा दोघेही खचून गेलेले असतात. दोघे आता खूप रडत असतात. तात्यांची अवस्था सुनंदाला पाहावत नसते. सुनंदा देवाकडे प्रार्थना करत म्हणते की देवा काहीही कर, काहीतरी चमत्कार घडव, परंतु हा लिलाव वेळेत थांबव बाबा. इकडे मनूकडे आता घरात आल्यानंतर तेजस हा विठ्ठलाची मूर्ती पाहतो आणि मानसीला सांगतो की ही तीच मूर्ती आहे ना. या मूर्तीवरती संपतरावांची खरंच या पांडुरंगावरती खूप श्रद्धा होती.
हो ना मिस लकी चांप. तेव्हा आता मानसीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. तर तेजस आता मानसीला आधार देत सांगतो की मिस लकी चांप, प्रत्येक वेळेस असं डोळ्यात पाणी नाही आणायचा. तो आहे ना, तो बघून घेईल सगळं. त्यानंतर तेजस हा पांडुरंगाला नमस्कार करतो आणि त्यानंतर त्याच्या पुढे सांगतो की पांडुरंगा, संपतरावांना दिलेलं वचन मी नक्की पूर्ण करेन. मनू मनामध्ये म्हणते की आता बाबांनी आमच्याकडून लग्नाचं वचन घेतलं होतं, हे नक्की कळलं आहे का यांना? तर तेजस पांडुरंगाच्या पुढ्यात बसून त्याला सांगत असतो की संपतरावांनी जबाबदारी दिली आहे माझ्यावरती, ती जबाबदारी मी पार पाडणार. मनू तिथे देवापुढे म्हणत असते की मी आयुष्यभर यांच्यासाठी थांबायला आहे, परंतु बाबांचं वचन नीट कळलं आहे ना यांना? काहीच कळत नाही आहे पांडुरंगा, की प्रत्येक वेळी संकटामध्ये मिस्टर राष्ट्रहितच धावून कसे येतात. आता हा कौल आहे की आणखी काहीच कळत नाही आहे. आणि मिस्टर राष्ट्रहित कितीही आता संकट असली तरी चेहऱ्यावरती नेहमी हसू असतात. म्हणजेच मानसीला हळूहळू आता तेजसचा आधार वाटू लागलेला असतो. त्यानंतर तेजस हा नमस्कार करून उठतो. मानसी तेजसला विचारते की मिस्टर राष्ट्रहित, तुम्ही इथे कशी काय? तेव्हा तेजस सांगतो की अहो तुम्हालाच भेटायला आलो होतो. तर मानसी सांगते की मिस्टर राष्ट्रहित, अहो आमची काळजी नका करू, आम्ही व्यवस्थित सांभाळतोय आम्हाला. तेजस काही बोलणार इतक्यात शियोक्ता त्याला फोन आलेला असतो. तेव्हा तेजस विचारतो की काय झालं आहे? म्हणजे तेजसने खरं तर त्याला पैशांची व्यवस्था करायला सांगितलेली असते. तेच पैसे गायत्रीच्या तोंडावर फेकून तिचं तोंड कायमचं त्याला बंद करायचं असतं. त्याचसाठी तेजसची ही धडपड चालू असते. तेजस खूप मोठ्या संकटात अडकलेला असतो. शिवक त्याला सांगतो की अरे तेजा, मी 2-3 मित्रांना आपल्या विचारलं आहे, परंतु पैशांची व्यवस्था होत नाही आहे. काहीही झालं तरी आपल्याला आता मशीन नाही वाचवता येणार आहे. तेव्हा आता तेजस सांगतो की काहीतरी करावं लागेल सुग्या. तर तिथे आता शिवक सांगतो की अरे परंतु आता मशीन वाचवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी काही तारण ठेवावं लागेल. तारण ठेवण्यासाठी तुझ्याकडे काही आहे का? तेव्हा तेजस सांगतो की नाही. तर तिथे सुयोग आता सांगून टाकतो की मग आता मशीनचा विषय सोड तू तेजा. तेव्हा तेजसला मोठा धक्काच बसतो, कारण त्या मशीनमध्ये तात्या, सुनंदा म्हणजे त्याच्या आईवडिलांचा किती जीव अडकला आहे. ती प्रभूंची ऐतिहासिक इतकी वर्षे जपलेली वस्तू आहे आणि त्याचा असा लिलाव त्याला होऊ द्यायचा नसतो. तेजसच्या डोळ्यात खरं तर अश्रू आलेले असतात आणि तेजस तिथे सुयोगला सांगतो की सुग्या, आपल्याला काहीतरी वेळेत करावं लागेल आणि फोन ठेवतो. तेव्हा तिथे मानसी विचारते की काय झालं राष्ट्रहित? तर तेजस सांगतो की काही नाही, डोळ्यात काहीतरी गेलं वाटतं. तेव्हा मानसी विचारते की असं अचानक? त्यानंतर मानसी तेजसच्या डोळ्यामध्ये फुंकर मारायला लागते. तेजस मानसीकडे पाहतच राहतो. त्यानंतर तेजस स्वतःहूनच विचार करतो की नाही, श्रीखंडाच्या गोळेने आता अशी स्वप्न नको पाहायला, यांची बरोबरी आपण नाही करू शकत. हाच परत विचार करून तेजस मानसीला सांगतो की ओके आहे मी, काही नाही आहे. तेजसच्या डोळ्यांमध्ये पाहता क्षणी मानसीला लक्षात आलेलं असतं की तेजसला काहीतरी प्रॉब्लेम आहे. मानसी तेजसला विचारते की मिस्टर राष्ट्रहित, काय लपवताय माझ्यापासून? मानसी तेजसला सांगते की मिस्टर राष्ट्रहित, आता दुसऱ्यांच्या मदतीला देवासारखे धावून जाता आणि आता माझ्यापासून स्वतःचं दुःख लपवताय. सांगा ना काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा आता तेजस म्हणतो की नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. खरं तर ना माझा प्रॉब्लेम तुम्हीच सॉल्व्ह करू शकता. तेव्हा आता मानसी खूप खुश होताना विचारते की काय, खरंच? मग सांगा ना प्रॉब्लेम काय आहे? तेव्हा तेजस सांगतो की तो केक मगाशी फेकला होता ना, तेव्हा मी त्याची चव चाखून पाहिली आहे. खरंच खूप छान आहे. मला त्यातला एक तुकडा खायला भेटेल का? तेव्हा मानसी हसायला लागते आणि मानसी तेजसला सांगते की अहो रिक्वेस्ट काय करताय? तुमच्यामुळे तर माझा केक वाचला आहे ना. आणि मानसी तेजसला केक देण्यासाठी बाजूला येते, परंतु तेजसने खरोखर तिच्यापासून आपलं दुःख लपवूनच ठेवलेलं असतं. मानसी किचनमध्ये गेल्यानंतर तिथे संपदा येते. संपदा तिथे आता तेजस साहेब असे हाक मारते. तेव्हा तेजस सांगतो की नाही आई, फक्त तेजस. तेव्हा संपदाला खूप वाईट वाटतं आणि संपदा म्हणते की जे झालं त्याचं मला खरंच खूप वाईट वाटतं आहे. तेव्हा तेजस तिला आधार देत सांगतो की नाही आई, अहो असं रडायचं नाही, मी आहे ना, मी कायम तुमच्यासोबत असणार आहे. आणि तो मानसीकडे हात करतो. जर मानसीला सगळं कळालं तर तिला किती मोठा धक्का बसू शकतो याची जाणीव त्याने संपदाला करवून दिलेली असते. इतक्यात मानसी तेजससाठी केक घेऊन येते. तर तेजस आता सांगतो की आणि या आहेत ना मिस लकी चांप, आता या सगळं ठीक करतील, अजिबात रडायचं नाही आहे आई. तेव्हा आता तेजस कबशी घेऊन तसाच निघालेला असतो. तर मानसी त्याला सांगते की मिस्टर राष्ट्रहित, अहो हा केक राहिला ना. तेव्हा तेजस म्हणतो की हा काय घेतला? आता तेजस हाताकडे पाहतो तर त्याने कबशी घेतलेली असते. तेव्हा आता मानसी आणि संपदा दोघीही हसत असतात. तर तेजस सांगतो की असंच हसत राहायचं आई,
मुलगा मानताना मला, मग आता ज्या कामामध्ये मी करायला चालू आहे त्याला यश मिळू देत असाच आशीर्वाद द्या, असं सांगून आता तेजस केक घेऊन जातो. तेव्हा संपदा तेजसचं कौतुक करत म्हणते की खरंच या मुलाशी ना काहीतरी गेल्या जन्मीचं नातं असणार आहे आपलं. कारण हा मुलगा जेव्हा जेव्हा आपल्याला भेटतो ना तेव्हा सगळं ताण, दुःख, संकट दूर झाल्यासारखे वाटतात. संपदाच्या तोंडून तेजसचं कौतुक ऐकून मानसी सुखावलेली असते. तर इकडे कंपनीमध्ये सगळी कामं सोडून रणजित मात्र मानसीचे फोटोज पाहत असतो. तिच्या आठवणींमध्ये गुंतलेला असतो. इतक्यातच तेजस येतो आणि मोठ्याने सांगतो की शोभून दिसणारा जोडी. तेव्हा रणजित तेजसकडे पाहतच राहतो. तर रणजित सांगतो की माझी नाही हो, तुमची आणि मिस लकी चॅम्पची. तेव्हा आता रणजित खूप खुश होतो आणि तो सांगतो की काय, तुम्ही खरंच असं म्हणताय? तेव्हा तेजस सांगतो की हो. तेव्हा आता रणजित त्यांना तेजसला विचारतो की तुम्ही इथे कशी काय? तर तेजस सांगतो की काय आहे ना, तुमचं कडू झालेलं तोंड गोड करायला आलो आहे, घ्या केक घ्या. तेव्हा रणजित केक खायला नकार देतो. त्यानंतर तेजसने आग्रह केल्यानंतर तो थोडा केक खातोय. तेव्हा आता रणजित त्या केकचं कौतुकच करतो. तर तिथे रणजितला तेजस सांगतो की अहो, केक हा चांगला असणारच आहे, कारण मिस मानसी यांनी बनवला आहे ना. रणजित खूप खुश होतो आणि तिथे तेजसला विचारतो की काय, तुम्ही भेटलात मानसीला? तेव्हा तेजस आता त्याची चेष्टा करत म्हणायला लागतो की नाव घेता क्षणी चेहरा कसा खुलला आहे, परंतु मी एक तुम्हाला वचन देतो की तुमचं आणि मिस लकी चॅम्प यांचं लग्न नक्की होणार. तेव्हा रणजित खूप खुश होतो आणि तो म्हणतो की परंतु मला नाही वाटत की मानसी आता लग्नाला तयार होईल, जे काही घडलं आहे त्यामुळे. तेव्हा तेजस सांगतो की अहो रणजितराव, तुम्हाला आता प्रयत्न करावे लागतील ना, मिस मानसी यांना समजवावं लागेल. तुम्ही एकदा त्यांना लग्नासाठी तयार केलं ना, तुमचं लग्न लावून देण्याची जबाबदारी माझी असेल. तुमचं लग्न होणार. तेजसचा हा विश्वास पाहून आता रणजित खूप खुश होतो. अचानकपणे तेजसचं लक्ष तिथे ठेवलेल्या पेपरकडे जातं. तर त्यामध्ये आता जाहीर लिलाव असतो तेजसच्या घरच्या प्रिंटिंग मशीनचा. ते घेतल्यानंतर तेजस विचारतो की ही मशीन? तेव्हा रणजित सांगतो की छान आहे ना मशीन, मला ना खूप आवडतात अँटिक गोष्टी. तर तेजस त्याला मुद्दाम विचारतो की तुम्ही जाणार आहात का या लिलावाला? तेव्हा रणजित सांगतो की हो. तर तेजस त्याला सांगतो की अरे वा, आपल्या आवडी किती जुळतात ना. प्रभूंच्या घरी मात्र मानसीने जो केक बनवलेला असतो तो केक खरं तर गायत्रीने ऑर्डर केलेला असतो, कारण विनीत तिच्याच सोबत काम करत असतो. तर विनोद तिथे आता केकचं आणि केक बनवणारी तिचं कौतुक करत म्हणायला लागतो की दीदी, मी माणसं ओळखतो हा, आणि हा केक जिने बनवला आहे ना त्यावरून मी हे ठरवू शकतो की ती नक्कीच खूप जास्त हुशार आहे. याच मुलीला तुम्ही केकच्या ऑर्डरी देऊन टाका आपल्या. तर तिथे आता गायत्री सांगते की हो, आता उद्या 25 ऑगस्ट आहे, म्हणजे दिनकर प्रभू यांची जयंती. मग आपण उद्या ती जयंती साजरा करताना केकचे ऑर्डर देऊन टाकूयात आणि त्याचसोबत आता आपल्याला हव्या त्या प्रिंटिंग मशीनचा लिलाव होणार आहे. आता दोन्ही बाजूने आनंदी आनंद आहे, मग सेलिब्रेशन तर हवं ना. गायत्री छायाला सांगते की छाया, तू एक काम कर, आता त्या विनोदला फोन कर आणि 2 किलोच्या केकची मस्त ऑर्डर दे आणि त्याच्यावरती जी प्रिंटिंग मशीनचा लिलाव होणार आहे ना त्याचा फोटो छापण्यासाठी दे. छाया आता विनोदला फोन करण्यासाठी बाहेर निघून जाते. तर त्यानंतर विनोद ही गायत्रीला पाणी आणून देण्यासाठी निघून गेलेला असतो. कारस्थानी गायत्री आता विचार करते की स्वातंत्र्य प्रभू यांच्यामुळेच, यांच्या सामाजिक कार्यामुळे माझ्या वडिलांना जेलमध्ये जावं लागणार आहे आणि माझ्या वडिलांना जेवढा त्रास झाला आहे ना त्या सगळ्याचं उत्तर मी या प्रभूंकडून काढणारच आहे आणि आता खरी सुरुवात उद्या होणार आहे. तर तोपर्यंत छायाने विनोदला फोन करून 2 किलोच्या केकची ऑर्डर दिलेली असते. विनोद सांगतो की तुम्हाला हवा तसा केक उद्या 9 वाजेपर्यंत तुमच्या घरपोच दिला जाईल. विनीतने फोन ठेवल्यानंतर मनू घाबरलेली असते. तर मनूला धीर देत विनीत सांगतो की अगं मनू, काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. म्हणजे माझ्या मॅडम जितक्या हुशार आहेत ना त्यापेक्षा जास्त हुशार तू आहेस. अगदी तोडीस तोड आहात तुम्ही एकमेकींना. परंतु तिथे गायत्रीला माहिती नसतं की जी केक देणारी मुलगी आहे ती मानसी आहे आणि मानसीला माहिती नसतं की विनीतची मॅडम ही गायत्रीच आहे. तेव्हा आता विनीत सांगतो की उलट आपल्यासाठी आनंदाचीच बातमी आहे. आमच्या मॅडमच्या घरी उद्या मोठं फंक्शन आहे, त्यासाठी 2 किलोच्या केकची ऑर्डर त्यांनी दिली आहे. तेव्हा मानसी खूप खुश होते आणि म्हणते की ऑर्डर इतक्या लगेच? तर तिथे संपदा विनीतला सांगते की विनीत, खरंच तुझे खूप उपकार झाले बाबा. तेव्हा विनीत सांगतो की हां, असं बोलून आता तुम्ही परकच करा मला.
हे सगळं अगं माझं काय आहे, यात सगळं मनूचं टॅलेंट आहे ना. तेव्हा मानसी खूप खुश होते आणि संपदाला सांगते की आई, आपल्या बाबांनी जसं सगळं शून्यातून निर्माण केलं होतं ना, अगदी आपण तसंच करायचं आहे. बघ, आता आपली ही जर नवी सुरुवात असेल ना, तर उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप चांगला आहे आणि खूप मोठा सुद्धा. तर त्यानंतर मानसी तिथे आता विनीतला सांगते की अरे, उद्या आपल्याला केक बनवायचा आहे, त्याच्या सामानाची लिस्ट बनवावी लागेल ना, चल चल जाऊयात आपण, असं सांगून ते दोघेही जातात. त्यांचं सगळं बोलणं तिथे शोभाने ऐकलेलं असतं आणि शोभाचा नुसता तीळपापड होत असतो. मुद्दाम शोभा येऊन आता संपदाला सांगायला लागते की अगं, हे ऑर्डर वगैरे सगळं ठीक आहे गं, परंतु हिच्या लग्नाचं बघावं लागेल ना काहीतरी. आता जर तू हिला साथ देत बसली तर हिच्या लग्नाचं वय निघून जाईल. मुद्दाम ती संपदाच्या डोक्यात विचार भरवत असते. तर इकडे तेजसने त्याची बाईक विकायला काढलेली असते, कारण त्याला त्या मशीनचा लिलाव झाला तर ती मशीन स्वतःलाच विकत घ्यायची असते, की जेणेकरून तात्यांची मशीन घरातच राहील. आणि त्यासाठी तो व्यक्ती आता तेजसला 16,000 द्यायला तयार झालेला असतो. तेजस आता चावी त्याच्या हातात देणार, तीच चावी गायत्री त्याच्या हातून घेते आणि तेजसकडे रागाने पाहत असते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, गायत्रीने आता पत्रकार वगैरे खूप सारी माणसं बोलावून घेतलेली असतात. मशीनच्या लिलावासाठी माणसं खूप आलेली असतात. तर मुद्दाम आता गायत्री सर्वांसमोर म्हणते की ही मशीन, आता या मशीनचा आज लिलाव होणार आहे. तर तिथे आता विनोदने त्या मशीनला गंजलेलं लोखंड म्हणून हिणवलेलं असतं आणि तात्यांना त्याबद्दल खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा गायत्री सांगते की अरे, गंजलेली लोखंड जरी असलं तरी याला एक ऐतिहासिक वारसा आहे विनोद, आणि आता याबद्दल आपल्याला ऐतिहासिक माहिती कोण देऊ शकेल बरं? माहिती आहे का तुम्हाला या मशीनबद्दल? इतक्यात आता मानसी आणि विनोद दोघेही केकची ऑर्डर घेऊन आलेले असतात. मानसी तिथे सर्वांना समोर सांगते की गायत्री मॅम, याबद्दल माहिती मी देऊ शकते. मानसी आल्याचं लक्षात येताच तेजसला खूप मोठा धक्का बसतो आणि गायत्रीला मानसी कशी ओळखते याचंही कारण आता तेजसला समजलेलं नसतं. तेजस आता मशीनचा होणारा लिलाव थांबवणार का, आणि तेजसच हा प्रभूंच्या घरचाच मुलगा आहे हे मानसीला समजणार का, हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.